नीट पेपरफुटी प्रकरणी मिरजेत राष्ट्र सेवा दल, इन्कलाब युथ फाउंडेशनचे आंदोलन. जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असताना मिरज येथे राष्ट्र सेवा दल व इन्कलाब युथ फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार दिल्लीतील जंतर मंतर येथे या प्रकरणाविरोधात गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू असून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज. दिल्लीमध्ये सगळ्यांनी संसदेवर मोर्चा काढलाय. देशभरातल्या सगळ्यात तरुण विद्यार्थी मित्रांनी आमच्या इथं मोर्चा काढलाय. आम्हाला जे दिल्लीला जाता आलं नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आम्ही इथं आंदोलन केलंय. नीट पेपर लीक मुळे जवळजवळ 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या आत्महत्या पूर्णतः जबाबदार धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री भारताचे आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत. आणि यांच्या विरोधात आंदोलन चालू असताना जंतर मंतरवर अशा पद्धतीनं सोनम वांगचुक यांना डिटेन करण्यात आलं. हे खरं तर एकदम चुकीचं आहे, लोकशाहीला काळीमा फासणार आहे. एवढंच नाही तर या सरकारनं नीट पेपर लीक झालेला असताना देखील जो आता परवा रिनीट झाली त्या रिनीटचा एक्झाम 2 दिवसापूर्वी लागला, त्या एक्झामच्या रिझल्ट मध्ये देखील घोटाळा झालेला आहे. बऱ्याच मुलांचे मार्क ऑनलाईन वेगळे दाखवत आहेत आणि ओआरएमसी मिळताना त्याच्यावर मार्क वेगळे दिसत आहेत. म्हणजे तुम्ही इतकं मोठं आंदोलन महिनाभर चालू असताना देखील तुम्हाला लाजा वाटत नाहीत. तुम्ही परत त्यात घोटाळा करताय, परत त्याच्यावर चुकीचा काम करताय. एवढंच नाही तर जे मोठेगावकर सर ह्यात अडकले होते त्यांच्या क्लासमध्ये जवळजवळ 550 विद्यार्थी टॉप रँकिंग मध्ये येतात. हे येतातच कसे? यांना अजूनही आमच्यावर यांच्याबद्दल शंका आहे आम्हाला. आज दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न चालू आहे हा खरं तर लोकशाहीसाठी खूप घातक प्रश्न आहे, खूप घातक वेळ आहे. आणि या सगळ्या आणि मी बघणाऱ्या प्रेक्षकांना सांगतो की जर तुमच्यातल्या संवेदना अजूनही जिवंत असतील तर आत्ताच वेळ आहे. तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे, याच्यावर बोललं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात तुमच्या माझ्या घरातले एखादा तरुण जर विद्यार्थी बेरोजगारीमुळे शिक्षण न मिळालं जर आत्महत्या केला तर याला जबाबदार देखील तुम्ही आहात, नागरिक म्हणून तुम्ही असाल आणि त्याचबरोबर हे सरकार देखील असेल. या सरकारला गेंड्याच्या कातडी सरकार झालेलं आहे. यांना अजिबात लाज वाटत नाही. हे कुठल्याही पद्धतीचं ह्या तरुण विद्यार्थ्यांसोबत बोलायला तयार नाही आहेत. उपोषण 20-22 दिवस झालं तरुण मुलं उपोषण करत आहेत, याच्या सोबत बोलायला तयार नाही आहेत. खरं तर या सरकारनं लाज वाटून देखील यांच्यासोबत बोललं पाहिजे आणि याच्यावर मार्ग काढला पाहिजे. ह्या सरकारनं आजचे दिन आएंगे म्हणून आम्हाला जे गाजर दाखवलं तर हे आज आमच्या विद्यार्थ्यांच्या आलेले आजचे दिन आहेत का सरकारला सवाल पोचायचा आहे. कारण जर 22 विद्यार्थी नीटच्या पेपरमुळे जर आत्महत्या करत असतील तर याच्याबद्दल कोण विचारणार? या लोकशाहीमध्ये अकाउंटेबिलिटी खूप गरजेची आहे, ती तुम्ही दाखवली पाहिजे. जर तुम्हाला दाखवता येत नसेल तर आम्ही तुमच्याकडून राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. आज मिरजेच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या गावात आंदोलन सुरू आहेत आणि हे आंदोलन उद्या जन आंदोलन मोठं उभं राहील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही हे लढा कंटिन्यू करू आणि वेळ पडली तर आम्ही इथून परत दिल्लीला जाई सगळी तयारी करू आणि तुमचं सरकार उलटून लावू हे तुम्हाला सांगतो.